नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक मित्र आणि मैत्रिणींनो, पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा 2 ची वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आपण जर पाहिलं तर इयत्ता 1ली ते 8वीच्या बऱ्याचशा जागा ह्या विदाऊट इंटरव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आपण जर विचार केला तर 9वी ते 12वी या वर्गासाठी बऱ्याचदा विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा येत नाहीत. परंतु बऱ्याच नगरपालिका असेल, महानगरपालिकेमध्ये आपल्याला आता ज्या जाहिरात आपण पाहतोय, आजची ही जाहिरात आहे आणि या जाहिरातीमध्ये विदाऊट इंटरव्ह्यूला सुद्धा 9वी ते 10वीसाठी जागा आलेल्या आहेत. म्हणजेच 9 ते 12साठी सुद्धा आजचा हा पेपर आहे 5 एप्रिल 2025चा आणि या ठिकाणची जाहिरात आपल्याला पाहायला मिळते. संस्थेचं नाव आहे NP नगरपालिका हायस्कूल नरखेड सेकंडरी हायर सेकंडरी विदाऊट इंटरव्ह्यूला आलेली ही जागा आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजेच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अशा पद्धतीचं हे रोस्टर आहे. यानुसार या ठिकाणी इतर मागास वर्गासाठी 1 जागा आहे, EWSचा विचार केला तर 1 जागा आहे, SC/BCसाठी 1 जागा आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी 1 जागा आहे. अशा पद्धतीने एकूण जर विचार केला तर 4 जागा त्या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि या 4 जागा जर पाहिल्या तर ग्रॅज्युएट टीचर 9वी ते 10वी वर्गासाठी आहेत. आनंदाची गोष्ट आहेत. म्हणून माझी सर्व माझ्या बंधू आणि भगिनींना विनंती असेल, तुमच्या आसपास असणाऱ्या नगरपरिषदा असतील, NP असतील, MNP असतील, महानगरपालिका असेल किंवा इतर ज्या महत्त्वाच्या संस्था आहेत ज्या बऱ्याच वेळा आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा देतात. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर स्वामीच्या जागा येणारच आहेत. परंतु ते विथ येणार आहेत की विदाऊट येणार आहेत याच्यावरती सुद्धा बऱ्याच जणांचा क्वेश्चन मार्क आहे. पाहूया काय होईल ते आपण फेस करणार आहोत. अशा काही संस्था शोधा की ज्या विदाऊट डोनेशन विद्यार्थ्यांना घेत असतात. त्यापैकीच या विदाऊट इंटरव्ह्यूच्या संस्था आहेत. तर यामध्ये आपण जर पाहिलं तर मराठी विषयासाठी जर पाहिलं तर 2 पदं त्या ठिकाणी आहेत, ग्रॅज्युएशन आवश्यक आहे. आणि दुसरा विषय जर पाहिला तर मॅथमॅटिक्ससाठी आपण जर पाहिलं तर आवश्यक पात्रता ग्रॅज्युएशन पाहिजे. एकूण पदे जर पाहिलं तर 1 पद आहे आणि परत 9वी आणि 10वीसाठी मॅथमॅटिक्स आणि सायन्सची जागा आहेत. म्हणजे याला 9वी 10वी दोन्ही ग्रुपचे विद्यार्थी पात्र आहेत. त्या ठिकाणी BSc झालेले तर म्हणजे ज्यांचं मॅथ्स आहे किंवा सायन्स आहे दोन्ही पण त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात. एकूण पदे जर पाहिलं तर 1 पद त्या ठिकाणी आहे. म्हणजे एकूण 4 पदं ही आलेली आहेत. आणि विशेष म्हणजे अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022च्या आधारावरती खरं तर ही परीक्षा ही इंटरव्ह्यू न घेता डायरेक्ट विदाऊट इंटरव्ह्यू या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे. ज्याचं होईल त्याला ऑल द बेस्ट आहे, काही हरकत नाही. परंतु अशा बऱ्याचशा NP आहेत, MNP आहेत ज्या ठिकाणी जागा येणार आहेत 9वी 10वी 11वी 12वीसाठी विदाऊट इंटरव्ह्यू आणि आलेल्या सुद्धा आहेत. त्यामुळे सगळ्यांनी प्रयत्न करा आणि नक्कीच तुमचं या संधीचं सोनं तुम्ही करायला तयार राहा. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.